नमस्कार शेतकरी बांधवांनो, 2 वर्षांचा पेरूचा हा प्लॉट आहे. साधारणतः 6 फूट हाईट होती याची, बरोबर. आणि 6 फूट हाईट असताना डायरेक्ट खरड छाटणी घेतली होती. त्याचं कारण असं होतं की आता ड्रॅगन पण आहे आणि खरड छाटणी घेतल्यानंतर डायरेक्ट हाईट एकदम कमीपर्यंत हाईट घेतली होती, 1.5 फुटापर्यंत, बरोबर. आणि त्याच्यानंतर जे काही फुटवे निघाले ते बऱ्यापैकी वांस काड्या निघाल्या. आणि वांस काड्या निघाल्यानंतर परत जसं तुम्हाला अगोदर सांगितलं, तर वांस काडीच्या 4थ्या पानावरती तुम्हाला काय करायचं, कट करून टाकायचं आहे. बघा आता याला किती फ्लॅश लागलेला आहे किंवा काय, 70, 80, 90, 100च्या आसपास त्याच्या कळ्या ज्या आहेत. दाखवच कळ्या किती आहेत, या कळ्या बघा, त्या कळ्यांचं प्रमाण बघा. आणि ही जर हाईट तुम्ही बघितली, साधारणतः 2.5 फूट सध्या हाईट आहे झाडाची. बघा बरोबर, पेरू वगैरे पण आहे, म्हणजे ज्या अगोदरच्या ज्या कळ्या असतील ना त्याचं. म्हणजे खरड छाटणी घेतल्यानंतर बऱ्यापैकी वांस काढा. त्याच्यानंतर परत एकदा तुम्ही 4थ्या पानावरती शेंडे स्टॉप केले आणि ते स्टॉप केल्यानंतर जे आलेला जो बहार आहे, बरोबर, 3 स्टेज आहे आणि त्याच्यावरती 3 स्टेज या तयार झालेले आहेत, बरोबर. म्हणजे ह्याही गोष्टी लक्षात असू द्या की कोणतेही जगातले असे स्प्रे नाहीये की ते स्प्रे दिले की त्याच्यामुळे त्याचं काय होणार आहे, कळ्या वगैरे येतात. हे छाटणीचं तंत्र व्यवस्थित नियोजन जर केलं तर हे सगळं शक्य होतं. बघा, बिना काही करता या अशा पद्धतीने आहेत बघा, दिसतंय. म्हणजे हे एवढे सगळे कळ्या आणि फुलं हे सगळं आहे. हे खरड छाटणीचं नियोजन जे होतं किंवा खरड छाटणी केल्यानंतर काय होतं, हा प्रयोगच झाला ना. चालेल. हे केलं होतं ना यावेळेस ना